ही जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वरखेड, केंद्र मंगरुळना वगैरे, तालुका चिखली, जिल्हा परिषद बुलढाणा. या स्टाफ आमचा चला म्हणाल ना, लाईन ना लाईन. कमान लोकसभागातून तयार करण्यात आली 30,000 रुपये खर्च करून. याचा उद्देश असा आहे की या दोन्ही साईडला ज्या बोगनवेली लावलेल्या आहे या पूर्ण बोगनवेली नाही आच्छादून जाणार आहे 1 वर्षाच्या. आणि रोड सुद्धा याच्यात 25 वाल्या मरून टाकून रोड तयार करण्यात आला. संस्थांच्या माध्यमातून आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या 26 जानेवारीच्या बक्षिसाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक खेळण्यासाठी असं भरपूर क्रीडा साहित्य बनवलेलं आहे. यामध्ये ही जी घसरगुंडी आहे ही 26 जानेवारीच्या विद्यार्थ्यांच्या बक्षिसामधून आम्ही घेतलेली आहे. आणि बाकी हे जे साहित्य आहे खेळण्याचं ते साहित्य आम्ही चिखली शहरातील विविध पतसंस्थांच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून आणि गावातील लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हे विविध प्रकारचे खेळण्याचे साहित्य आम्ही आमच्या शाळेसाठी तयार करून घेतलेलं आहे. आणि विद्यार्थी त्याचा भरपूर आस्वाद घेत असताना आपल्याला दिसत आहे.
आजचाच विचार. आजची दिनांक 7/9/2015 वार सोमवाराचा सुचारे सही वाचन मनाचे नाही. आजचा दिनविशेष. आजचा दिनविशेष आहे की शिवमुक्त. आजची बोधकथा. शक्तीपेक्षा युक्ती बरी. एक पंढरपूर नावाचे गाव होते. त्या गावात एक शिंपी राहत होता. तो रात्रंदिवस टोप्या शिवायचा आणि शहराला विकायला जायचा. एके दिवशी तो एका जंगलातून जावे लागले. तो विश्रांतीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली बसला व तेथे आपल्या गोठ्यातील भाकर काढून जेवण केले आणि आळस देऊन झोपी गेला. त्याचे सर्व प्रकार झाडावरची माकडे कुतूहलाने बघत होती. झाडावरची माकडे हळूहळू खाली आली आणि त्या गोठ्यातील आणि पेटीतील टोप्या काढल्या आणि आपकाईंनी डोक्यावर चढवल्या व झाडावर गेली. आता माकडे टोपीविक्या उठण्याची वाट बघू लागली. टोपीविक्या उठला बघतो तर काय, त्याला नवलच वाटले. त्याला वाटले की आपल्या टोप्या कुठे गेल्या. तो विचार करता करता त्याची नजर झाडावर गेली आणि तो त्या माकडांना जमिनीवरची दगडे उचलून माकडाच्या दिशेने फेकली आणि माकडांनी झाडावरची फळे टोपीविक्याच्या दिशेने फेकली. तेव्हा टोपीविक्याला वाटले की आपण जर दगडे फेकले तर ते फळे फेकतात. आपण जर आपल्या स्वतःच्या डोक्यावरची टोपी खाली फेकली तर तेही आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतील. याचंच आश्चर्य करत माकडांनी आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकल्या आणि टोपीविक्या खुश होऊन टोपी गोठवड्यात आणि पेटीत भरल्या आणि टोपीविक्या शहराला जाऊन विकायला लागला. तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती बरी. आजची बातमी. आजची बातमी अशी की सर्वत्र दयाळू उत्साह साजरा करण्यात आला. आजचा प्रश्न. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? माननीय नरेंद्र फडणवीस. एक सांस्कृतिक गीत सुरू करेंगे. सुरू कर. देवा तुझे किती मुलांमध्ये स्वच्छ राहण्याची, त्यामध्ये त्यांचे नखे, केश, कपडे, शाळेचा युनिफॉर्म, बूट, सॉक्स या स्वच्छ राहण्याच्या सर्व सवयी लागण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये स्वच्छ मुलगा आणि स्वच्छ मुलगी हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये परिपाठाच्या वेळेस जो मुलगा गणवेशामध्ये स्वच्छ केस, नखे काढलेले असतात
त्यामध्ये त्या मुलाला एका मुलाला स्वच्छ मुलगा मेडल आणि यातल्या त्यात स्वच्छ मुलीला स्वच्छता मेडल देण्यात येते की ज्या कारणाने मुलामध्ये एकमेकामध्ये स्वच्छ राहण्याची, चांगलं राहण्याची, नख केस व्यवस्थित साफ करण्याची चढावड लागेल. त्याकरता आम्ही स्वच्छ मुलगा आहे उपक्रम राबवतो. त्यामध्ये आजचा स्वच्छ मुलगा आहे हरिओम कणकर. मी आमचे मुख्याध्यापक श्री मंगळेश्वरी यांना विनंती करतो की यांनी हरिओम कणकरला मेडल आणि पुष्प देऊन त्याचं स्वागत करावं. हरिओम कणकर समोर. स्वच्छ मुलगा हरिओम कणकर. यानंतर आजची स्वच्छ मुलगी कुमारी नम्रता कस्तुरे ही समोर येईल आणि मी आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री मस्के सर यांना विनंती करतो की यांनी तिला स्वच्छ मुलगी मेडल आणि पुष्प देऊन तिचं स्वागत करावं. वाढदिवसासाठी या मुलाचा वाढदिवसासाठी पुष्प देऊन शिक्षक आणि सर्व विद्यार्थी याचा वाढदिवस साजरा करतात. आजचा वाढदिवस आहे कार्तिक पराड समोर येईल आणि विनंती करतो की त्याला पुष्प देऊन त्याचा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. श्री कार्तिक पराड त्याला पुष्प दे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. यानंतर मी गायक करतो की त्यांनी कार्तिक पराड आणि कार्तिक पराडला शुभेच्छा देताना मोरेकर गायकवाड. यानंतर आमच्या शाळेचा उपक्रम आहे परिपाठाच्या वेळेचा उपस्थिती ध्वज. ज्या वर्गातील मुलं परिपाठाच्या वेळेस 100% उपस्थिती, 100% गणवेश ही मुलं ज्या वर्गाची उपस्थित राहतात आणि त्याही पलीकडे सर्व वर्गाची जर 100% उपस्थिती आणि 100% गणवेश असते तर 100% स्वच्छता हे निकष वापरून आम्ही आमच्या शाळेमध्ये उपस्थिती ध्वज हा एक उपक्रम राबवतो की जेणेकरून परिपाठाच्या वेळेस सर्व मुलं गणवेशात शिस्तीत आणि उपस्थित राहून परिपाठ सादरीकरणात आणि परिपाठाला उपस्थित राहतील यासाठी आमचा उपक्रम आहे उपस्थिती ध्वज. आणि आजच्या या उपक्रमामध्ये बाजी मारली की वर्ग 5वा, कारण की आज 5व्या वर्गाचे सर्व मुलं संपूर्ण शाळेची उपस्थिती 100% आहे, परंतु त्याच्या समोरचे निकष आहेत आपले 100% स्वच्छता, 100% शिस्त. यामध्ये 5व्या वर्गाने बाजी मारली असो. आजचा उपस्थिती ध्वजाचा जो मान आहे, जो कार्यक्रमामध्ये आपल्याला जो मान मिळणार आहे त्यासाठी आहे आजचा वर्ग 5वा वर्ग. आजचा उपस्थिती ध्वजाचा मान आहे वर्ग 5वा. 5व्या वर्गाची विद्यार्थ्यांनी आज त्यांचा मान स्वीकारावा.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देत असताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातून न देता विद्यार्थ्यांना आपल्या वर्गाच्या सिलेबसमध्ये, संपूर्ण पाठ्यक्रमामध्ये, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित संपूर्ण शैक्षणिक लेखन हा एक विशेष उपक्रम म्हणजे बोलकी शाळा. बोलकी शाळा ही आम्ही बनवली असून या बोलकी शाळेमध्ये शाळेची सर्व संरक्षण भिंत आतून बाहेरून आणि सर्व वर्ग खोल्या आतून बाहेरून आणि ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी वर्गाचे छतही आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक लेखन करून दिले, जेणेकरून विद्यार्थी त्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल या उद्देशाने आम्ही न ठेवता लोकसहभागातून सर्व शिक्षकांनी अतिशय मेहनतीने आम्ही संपूर्ण शाळेमध्ये शैक्षणिक लेखन करून बोलकी शाळा बनवली आहे की या लेखनाचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आम्हाला सुद्धा अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्याला अध्ययनासाठी होईल. आणि याच्यासमोरची माहिती सांगते ते बघायचं. आमचा वर्ग 5वा आहे. या वर्ग 5व्याच्या हिशोबानं याला सर्व शैक्षणिक लेखन या वर्गामध्ये करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये 2Dचे रूप, हॅव अँड दॅट, विभक्त्या, केसेस आणि अल्फाबेट पासून सर्व प्रिपोजिशन वगैरे चित्रमय प्रिपोजिशन, त्यानंतर झाडाचे बॉडी पार्ट, प्लांटचे प्राण्यांचे बॉडी पार्ट, त्यानंतर इकडं रॅमिंग वर्ड्स घेतलेले, वचन अनेक वचनाचे सर्व नियम या ठिकाणी लिहिलेले, त्यानंतर या ठिकाणी लिंग घेतलेले, सर्व चित्रमय लिंग स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे. त्यानंतर वरही सूर्यमाला छतावर काढण्यात आलेली आहे, जेणेकरून सूर्यमालेचं संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्याला होईल. आपल्या पृथ्वीच्या आजूबाजू कोणते ग्रह आहेत हे विद्यार्थ्यांना त्याच्याकडे पाहून लक्षात येतं की पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता, दूरचा कोणता, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता. कार्टूनचे चित्र घेण्यात आलेले. एका कार्टूनच्या हातामध्ये 5 स्वर दाखवलेले आहेत इंग्रजीमधले, दुसऱ्या कार्टूनच्या हातामध्ये 21 व्यंजन दाखवलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचं अट्रॅक्शन या चित्रांमुळे वाढतं आणि त्याकडे विद्यार्थी पाहून सर्व अभ्यास ते करतात. या ठिकाणी बाहेरच्या पासून सर्व नकाशे किंवा चित्रमय माहिती सर्व शाळेमध्ये घेतलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना भारताची संपूर्ण माहिती होईल. आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी कोणकोणते राज्य येतात, महाराष्ट्राला लागून कोणता समुद्र आहे, कोणता समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे, ही सर्व माहिती विद्यार्थ्याला एका दृष्टिक्षेपात या ठिकाणी मिळावी या उद्देशानं सर्व नकाशे भिंतींवर काढलेले आहेत. या साईडला संपूर्ण जगाचा नकाशा या ठिकाणी घेतलेला आहे. भारताच्या बाजूला कोणकोणते देश आहे, भारताला लागून कोणकोणत्या समुद्र आहेत, ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना एका दृष्टिक्षेपात पाहून या ठिकाणी प्राप्त होती. या बाजूला महाराष्ट्राचा नकाशा घेतलेला आहे की जेणेकरून आपल्या जिल्ह्याला लागून कोणकोणते जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत अशी सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना नुसती पाहून प्राप्त होती. त्या दृष्टीने हे सर्व नकाशे घेतलेले आहेत. कंपाऊंड वॉलवर सुद्धा सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. प्रिपोजिशन हे या ठिकाणी चित्रमय विद्यार्थ्यांना वाक्य बनवता येतात यासाठी इथं चित्रमय माहिती कंपाऊंड वॉलवर, संपूर्ण कंपाऊंड वॉलवर वेगळ्या स्वरूपाची चित्रमय माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. व्यायामशाळेच्या आतील भागात सर्व प्रकारचे योगासनांचे चार्ट या ठिकाणी काढलेले आहेत. योगासनाचं कसे करायची ती पद्धत, योगासनाचे फायदे हे सर्व चित्रमय या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी वॉशरूम आणि टॉयलेट सुद्धा त्याला अटॅच केलेलं आहे. या ठिकाणी लोकसहभागातून प्रशस्त अशी संगणक लॅब या ठिकाणी उभारलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना संगणकाचं पायाभूत ज्ञान प्राप्त होईल. अशा प्रकारे या ठिकाणी आमचा प्रयत्न आणि या वर्गाला जेवढं व्याकरण, गणित आणि या वर्गाच्या अनुषंगाने जे लेखन आलेलं आहे
तो हा वर्ग सुद्धा आम्ही बोलका बनवलेला असून यामध्ये विज्ञानच्या आकृत्यांचा सुद्धा समावेश आहे. 6वी-7वीच्या वरांड्यामध्ये या ठिकाणी ज्या फ्रेजेस आहेत, ज्या 5 ते 7 उपयोगी पडतील अशा सॉर्ट आउट करून सर्व वरांड्यामध्ये या फ्रेजेस लिहिण्यात आलेले आहे. हा आमचा 6वा वर्ग, 6व्या वर्गाच्या अनुषंगानं जे काही वेगवेगळ्या विषयाचं मटेरियल आहे ते चित्रमय किंवा माहितीच्या स्वरूपात या ठिकाणी लेखन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जीवनसत्व ABCD चित्रमय कोणत्या जीवनसत्वाला कशाची आवश्यकता आहे ते सर्व माहिती या ठिकाणी घेतली आहे. शालेय पोषण आहार घेण्यासाठी, भात खाण्यासाठी या ठिकाणी आम्ही लोकसहभागातून एक भव्य असा मुलांना खिचडी खाण्यासाठी एक 3 श्रेणी बनवला असून यामध्ये सर्व विद्यार्थी वर्ग 1 ते 7 ची सर्व मुले मुली ओळीने येऊन एका ठिकाणी मुलं या ठिकाणी भात खातात. आणि या ठिकाणी समोर आमच्या शाळेला आमच्या समस्त गावकरी आणि शिक्षक वृंद मंडळींनी 70,000 रुपये दिलेले आहेत. आणि चिखली शहरातील आमच्या आजूबाजूच्या परिसरातील ज्या ज्या गणमान्य व्यक्तींनी आमच्या शाळेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पैशाच्या रूपामध्ये, वस्तूच्या रूपामध्ये मदत केलेली आहे अशा देणगीदारांची यादी आम्ही या ठिकाणी दर्शनी भागावरती लावलेली आहे. वर्ग पहिल्या दुसऱ्या वर्गाचा वरांडा असून या वरांड्यावर आम्ही त्या वर्गाच्या हिशोबानं 16 अक्षरे 12 खडे यांचं लेखन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आमची एक उजळलेली भिंत होती, त्या भिंतीचा वापर करून आम्ही या ठिकाणी एक मुलीचा संदेश देणारी मुलगी आणि जगप्रसिद्ध लोणार सरोवर याची सुद्धा या ठिकाणी आखणी करून विद्यार्थ्याला याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वत्र आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम आपण साजरा करत आहोत. त्या निमित्ताने शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला लिहिता, वाचता आणि संख्येवरील 4ही क्रिया त्या मुलांना करता येतील यासाठी आपण चित्राद्वारे या मुलांना शैक्षणिक अध्यापन करत आहोत. त्या निमित्ताने आपल्या शाळेतील ओम अवसार हा ज्या चित्राचं निरीक्षण करून 2 शब्द सांगेल अशी मी त्यांना विनंती करतो. या वर्ग 3रा मधील ओम अवसार हा विद्यार्थी आहे आणि या मुलांना चित्रावरून बोलता यावे आणि शब्द लिहिता यावे यासाठी आम्ही या सर्वत्र भिंतीवरती चित्र रेखाटलेले आहेत. अंतर्ज्ञान आहे, शब्द आहे, त्यामध्ये इंग्लिशमध्ये काउंटिंग केलेली आहे 50 पर्यंत 50 पर्यंत. हा शेतापाशी जात होते तेव्हा ते एकदा पहिला दुसरा वर्ग आणि या पहिल्या दुसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमातील 4 शैक्षणिक तत्त्वे हे जे भिंतीवर विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षक जरी वर्गामध्ये नसेल तरी ते भिंतीवरील पाहून सर्व अभ्यासक्रम पूर्ण. तांदूळ साठवण्यासाठी 3 पत्र वेस्टेज 3 पत्र असलेल्या कोठ्या बनवलेल्या आहे आणि त्यामध्ये आम्ही जो स्टॉक येतो तो पूर्ण स्टॉक आलेला ज्या दिवशी तांदूळ आला त्या दिवशीच आम्ही या कोठ्यामध्ये तांदूळ साठवून ठेवतो. पाणी
आणि शालेय बगीच्यासाठी लागणारे सर्व पाण्याची व्यवस्था आम्ही एका खोलीमध्ये 5,000 लिटरचं लोकसहभागातून टाकं बांधलेलं असून या ठिकाणाहून आमच्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी आणि संपूर्ण शालेय परिसरामध्ये आम्ही पाईपलाईन केली असून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे बेंड काढलेले आहे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाणी घेता येईल. विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्येच एका पडीक जागेमध्ये सुमारे 50 ट्रॉली गाळ टाकून या ठिकाणी आम्ही एक सुंदर असा आमच्या शाळेचा भाजीपाला बगीचा आम्ही या ठिकाणी सजवला असून त्याला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला जातो. त्यामध्ये एका बाजूला संपूर्ण परिसरामध्ये पालेभाज्या आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण परिसरामध्ये आम्ही फळभाज्यांची लागवड केली असून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी लागणारा सर्व भाजीपाला आम्ही आमच्या शाळेत उत्पादित करून विद्यार्थ्यांना रसायनमुक्त कीटकनाशक मुक्त असा भाजीपाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून यासाठी प्रगत तंत्रज्ञान स्प्रिंकलरचा उपयोग करून कमीत कमी पाण्यामध्ये आम्ही आमच्या शाळेमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेतो. यासाठी मदतनीस यासाठी आमच्या शाळेतील खिचडी मदतनीस अमोल पिटले हा आमच्या संपूर्ण भाजीपाल्याची संपूर्ण बगीच्याची देखरेख करून आणि संपूर्ण भाजीपाला पिकवण्याचं काम, संपूर्ण भाजीपाला पाणी देण्याचं काम हा आमचा मुलगा अमोल पिटले हा आमचा मदतनीस करीत असतो. विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी आणि खिचडीपूर्वी आमच्या विद्यार्थ्यांना हात घेण्यासाठी आम्ही हँडवॉशचा उपयोग करू. मुले हँडवॉशने साफसफाई करतात हातांची. या ठिकाणी शालेय परिसरामध्ये विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये संत्र्याचं झाड आहे, अंजीर आहे, जाम आणि चिकू असे वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडे आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना सकस आहार म्हणून या सर्व फळांचा उपभोग घेता येईल या दृष्टीनं सर्व प्रकारच्या फळझाडांची लागवड शाळेमध्ये आम्ही केलेली आहे. सुंदर असा बगीचाची निर्मिती शाळेमध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्व ओसाड भाग हा 2 वर्षापूर्वी होता. याच्यामध्ये गाळ टाकून याचं JCPच्या माध्यमातून सपाटीकरण करून या ठिकाणी एक सुंदर असं नंदनवन शिक्षकांच्या आणि गावकऱ्यांच्या सहभागातून फुलवण्यात आलेलं आहे. यामध्ये 100 प्रकारचे वेगळ्या जातीचे गुलाबांची लागवड करण्यात आलेली आहे. विविध प्रकारचे फुलझाडांची फळझाडांची लागवड याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सुंदर असे गुलाब वेगवेगळ्या प्रकारचे फुलं या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आमच्या शाळेच्या विकासासाठी आम्हाला सर्वात जास्त मदत जी मिळाली असेल आमचे संपूर्ण गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शाळा समितीचे पदाधिकारी या लोकांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं असून हे आमच्या वरखेडचे सरपंचपती श्री सुनील कणखर, हे आमच्या वरखेडच्या सरपंचा सौ सुनीताताई कणखर, या आमच्या शाळा समिती अध्यक्ष अलकाताई दत्तात्रय चिंचोले, त्यानंतर आमचे वरखेडचे उपसरपंच श्री संजीव पराड, तसेच आमच्या शाळेतील शिक्षणतज्ञ, शाळा समितीचे शिक्षणतज्ञ श्री बबनराव साळवे या मंडळीसोबतच गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला शाळेसाठी वेळोवेळी मदत केली असून मी सरपंच यांनी विनंती करतो की यांनी कृपया 2 शब्द बोलावे. आम्ही गावातून पाईपलाईनची व्यवस्था करून दिली, झाडासाठी करून दिलं, प्रोजेक्टसाठी तंटामुक्तीच्या खात्यातून 50,000चा चेक दिला. सरपंच श्री संजीव पराड 2 शब्द मनोगत व्यक्त करते. पंचायततर्फे आम्ही शाळेसाठी मोफत पाणी देतो. त्याच्यानंतर आमच्या शाळेतून आम्ही ग्रामपंचायततर्फे झाडाची लागवड केलेली आहे. तसेच तंटामुक्तीच्या याच्यातून आम्ही 50,000 रुपयेचा चेक देणार आहोत. त्याच्यानंतर
प्रोजेक्टरसाठी ते 50,000 रुपये दिलेले आहेत, देणार आहोत. आणि गावात आम्ही सर्व शिक्षक लोक, गावातील लोक, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी आम्ही गावात सर्व मिळून गावात हिंडून लोकवर्गणी जमा करून या शाळेच्या कामासाठी, विकास कामासाठी आम्ही गावात लोकवर्गणी करून 1 लाखापर्यंत आम्ही पैसे जमा केलेत आणि शाळेचा विकासासाठी दिले. या शाळेचा शिक्षणतज्ञ म्हणून माझी निवड झालेली आहे आणि माझा शाळेशी नेहमी संपर्क आहे. तर सर्वप्रथम या शाळेमध्ये असं माझं करमत नव्हतं, तर या शाळेचे मुख्याध्यापक श्री बंगाळे सर यांचं शिक्षण क्षेत्रातील काम असं उल्लेखनीय असं त्यांचं काम आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला शाळा ही चांगली बनवायची आणि म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी विचार करून आम्ही जवळपास 70,000 रुपये लोकवर्गणी केली आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही राबवत आहोत. मी या ठिकाणी एवढं सांगू शकेल की येत्या काही काळात ही आपली जी शाळा आहे ही शाळा डिजिटल बनवण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर ही शाळा येईल असा माझा ठाम विश्वास आहे. त्याचप्रमाणे आमच्या या शाळेतील सर्व शिक्षक, सर्व अध्यापक हे चांगल्या प्रमाणे शिकवतात आणि गुणवत्ता मिळेल अशी मला खात्री आहे. एक ऑक्सिजन बागची निर्मिती केली असून यामध्ये सुंदर विविध प्रकारच्या फुलझाडांचा आणि ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतींची आम्ही लागवड केलेली आहे. याच बाजूला आमचं शाळेचं खिचडी शेड आहे, ज्यामध्ये आमची अतिशय सुंदर दर्जाची खिचडी बनते. त्यानंतर या ऑफिसच्या भिंतीवर सुद्धा आम्ही संपूर्ण शैक्षणिक लेखन केलेले आहे. या ठिकाणी संत गाडगे महाराजांचा अकालमी संदेश या ठिकाणी लिहिलेला आहे. आमचा शिक्षक पालक संघ, माता पालक संघ आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा संदेश व शाळेचे विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवतो. ते सर्वांचे इथं लेखन केलेलं आहे आणि जे प्रस्तावित उपक्रम आहेत आमचे 8-9 प्रस्तावित उपक्रम आहेत ते सुद्धा या ठिकाणी लिहिलेले आहेत. यानंतर हे मुख्याध्यापकांचं कार्यालय आहे. त्यांना बँकेचे दैनंदिन व्यवहार समजावे विद्यार्थी, यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँक, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वरखेड, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे विद्यार्थी बचत बँक स्थापन केली असून यामध्ये हे आमच्या शाळेचे मुख्य मॅनेजर आहेत आणि प्रत्येक वर्गाला सुद्धा आम्ही मॅनेजर नेमलेले असून आमच्या शाळेचा ज्याप्रमाणे बँकेचे व्यवहार चालतात, पैसे काढण्याचा फॉर्म, पैसे भरण्याचा फॉर्म, हे संपूर्ण व्यवहार आमचे विद्यार्थी करून या शाळेमध्ये मॅनेजर आमचे शाळेचे विद्यार्थी आहेत, वर्गाचे मॅनेजर सुद्धा आमचे शाळेचे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या खाऊच्या पैशामध्ये जो पैसा वाचतो किंवा घरून जे पैसे दिले जातात त्यामध्ये पैसे टाकून विद्यार्थी नेहमी पैसे जमा करतात आणि त्याचबरोबर आमच्या शाळेत ग्राहक भांडार असल्यामुळे यामधूनच मुलं पैशांची विड्रॉल करून पैसे काढून त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची मुलं या ठिकाणी खरेदी करतात. अशा प्रकारे हा एक आमचा बँकेचा उपक्रम आहे. आम्ही एक सेंट्रल साऊंड सिस्टीम निर्माण केली असून यामधून संपूर्ण शाळेमध्ये होणारा परिपाठ, विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गामध्ये स्टेरिओ, प्रत्येक वर्गामध्ये साऊंड सिस्टीम, ज्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलवायचं असेल किंवा शिक्षकांना बोलवायचं त्यासाठी एक सेंट्रल युनिट आम्ही सुरू केला असून मुख्याध्यापक याचा उपयोग करून ज्या विद्यार्थ्यांना लागलं त्यांना बोलवतात आणि या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आम्ही देशभक्तीपर गीतं आणि शालेय परिपाठ साजरा करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची उंची मोजण्यासाठी माझी उंची तयार केली असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची उंची मोजली जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे वजनमापे करण्यासाठी व शालेय पोषण आहारासाठी लागणारं साहित्याचं वजनमाप करण्यासाठी आम्ही येथे इलेक्ट्रॉनिक काड्याचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे हे वर्षेतील या ऑफिसमधील आमच्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे पदाधिकारी, आमच्या जिल्ह्यातील आमचे अधिकारी, या प्रकारे आम्ही आमचं एक सुंदर असं प्रशिस्त ऑफिस तयार केलेलं आहे.
आमचं ऑफिस सुद्धा प्रशस्त बनवलं असून लोकसभागातून आम्ही ऑफिसचा खुर्च्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला लोकसभागातून कपाट सुद्धा मिळाले आहेत. त्यासाठी सर्व जुनं रेकॉर्ड, सर्व नवीन रेकॉर्ड या ठिकाणी माहिती करून सर्व शिक्षकांची माहिती आणि अशी अतिशय सुसज्ज असं सर्वांना आवडेल असं एक ऑफिस आहे या ठिकाणी तयार केलेलं आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकसहभागातून मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून लोकसहभागातून इथे पुस्तकं उपलब्ध करून दिलेले आहेत. श्वेताताई माहले यांनी हा संच आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातून मुलांची दररोज पुस्तकांची देवाणघेवाण केली जाते आणि त्यांना नवीन नवीन प्रकारची यामधून माहिती आत्मसात केली जाते आणि ते त्याच्या परिपाठामध्ये सुद्धा त्यातून गोष्टीचा उपयोग केला जातो. या तत्वावर एक ग्राहक भांडार आमच्या शाळेमध्ये आम्ही सुरू केलेला आहे की जेणेकरून मुलांना होलसेल भावामध्ये साहित्य आणायचं आणि त्याच भावामध्ये ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी द्यायचं की जेणेकरून मुलांना शैक्षणिक प्रगतीमध्ये सर्व साहित्य या ठिकाणी घेता येईल आणि मुलांची प्रगती जी आहे मुलांना व्यवहारही करतात आणि विशेषतः मुलांची याच ठिकाणी खाते असल्या कारणामुळं मुलं त्या खात्यातून पैसे काढतात आणि त्यांना जी वस्तू हवी असेल ती या ठिकाणी ते विकत घेतात. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारचा उपक्रम हा आम्ही हाती घेतलेला आहे आणि सध्याही आमच्याकडे म्हणजे यात बरंचसं साहित्य आहे की जेणेकरून मुलांना कोणत्याच साहित्याची अडचण या ठिकाणी जात नाही. आम्हाला आमच्या शाळेच्या विकासासाठी योगदान असतं. आमच्या इथे शाळेची किती छान होते. शाळेचे सरी चांगले येतं, शिकवताही चांगले. सर्व गावकरी मिळून शाळेचा विकासही चांगला होतो. शाळेत रोज सगळे पाणी करायला पण येतात. शाळेमध्ये होणारे विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी आमच्या शाळेला इथले आमदार श्री राहुलभाऊ बोंद्रे यांच्या स्थानिक निधीतून 2013-14 मध्ये शाळेमध्ये एक सभा मंडपाचे सभागृहाचे बांधकाम करण्यात आले असून या ठिकाणी आमचे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम 15 ऑगस्ट 26 जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेमध्ये असा भव्य असा एक सभा मंडप तयार करण्यात आलेला आहे. अतिशय सुसज्ज असा लोकसभागातून आम्ही एक मोठा टीन शेड बनवला असून यामध्ये आमचे सर्व विद्यार्थी वर्गातील सर्वचे सर्व विद्यार्थी एकत्रितपणे खिचडीचा या ठिकाणी शालेय पोषणाची खिचडी करतात आणि सर्वांना पिण्यासाठी पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि या ठिकाणी सर्वचे सर्व विद्यार्थी आमचे वर्गाचे एका रांगेत राहून जेवणापूर्वी हात देऊन खिचडीचा लाभ घेतात. आमच्या अंगणवाडी बोलकी केली आहे. येथे शैक्षणिक आम्ही पूर्व शालेय शिक्षणाची तयारी करून घेतो मुलांकडून. तसेच शालेय शिक्षणाची चांगली तयारी करीत आहे. त्यांना पूर्व शालेय शिक्षणामध्ये 1, 2, 3, 4 10पर्यंत शिकत आहे. त्याच्यानंतर ABCD आणि त्यांची स्वच्छता करून घेण्यात येत आहे.